माननीय सदस्य किरण देवतळे यांनी जो प्रश्न विचारला, आपल्या माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीनं व परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी ही डिजिटल फाउंडेशन आहे। कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, काही ठिकाणी फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे आणि ती खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर आयडीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला जे शेतकऱ्यांना आपण ओळख क्रमांक दिले आहेत, साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आयडी त्यांना तयार करण्यात आलेली आहेत आणि मला वाटतं फार्मर आयडी इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे आणि सदस्यांनी जे काही सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या। CSC किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे प्रत्यक्ष कार्ड दिसण्याचं आढळून आले। काही ठिकाणी फार्मर कसं आयडी कार्ड असं करत येता येत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर आयडी कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला CSC फार्मर आयडी छापाई करून वितरित करण्यात निदर्शनास आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली जाईल।